थोडाफार मागं पुढं होईल, पण त्याचा आशय असा आहे. आणि मग तो जी आर घेतला, शासन निर्णय घेतला आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली. हे जे जरांगे आहेत ना, हे सामाजिक विद्वेष पसरवतात. आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत, सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव, त्यांना म्हणतात हेवांजऱ्याचं आहे, हेवांजरी आहे, हेवांजरी आहे, म्हणजे लोक खुश करायला बीडचे, बीडमधले लोकांचं त्यांना आनंद वाटायला, हलाबाड माणूस आहे. आणि मग ह्या भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बंद खोलीत कस काय चर्चा केली सगळ्यांनी पाहिलं तुम्ही. सुमंत भांगे जे आहेत त्यांच्याबरोबर आधी लोकात एक बोलायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर यांच्या संग काय चर्चा केली, चर्चा केली, चर्चा केली, चर्चा केली, चर्चा केली. भांगे साहेब बी हुशार येतं, त्यांनी बी चर्चा रेकॉर्ड केलेली असणार. सरकारला माझी विनंती, जर ती आता काय 1-2 महिने रिटायर होणार तर मागा त्यांना ती रेकॉर्डिंग काय चर्चा केलेली आहे, कारण प्रत्येक मिनिट्स तयार करताना त्यांना रेकॉर्डिंग लागतात. हुशार आहेत ते अधिकारी, उगाचच नाही एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसले. आणि मग पहाटे 3 वाजता यांचं काय झालं आणि मग आणि पुन्हा काय म्हणले त्या भाषणामध्ये बघा, मी अभ्यासक बोलावणार, मी वकील बोलावणार, मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कण वाचू काढणार. मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये. माझा मायबाप समाज, हे सगळे भुलवण्याचे शब्द येतं. माझा मायबाप समाज आणि लेकरं बाळ, आणि मी बी मराठा समाजाचा आहे, मलाही बोलता येतं, मलाही ऍक्टिंग करता येते. अरे आम्ही कीर्तनकार, म्हणजे तुम्ही म्हणले ना हसवायला, हसू रडवायला रडव काही करतं. हा 1 नंबरचा कलाकार आहे, याला ऑस्कर पुरस्कार द्यायला पाहिजे, इतका कलाकार आहे. हा या जरांगेनी तिथं काय सांगितलं, माझे वकील बोलावणार, वकील आणा. कोणचे वकील आले, जरांगे जाहीर कर. त्या वाशीच्या बंद खोलीमध्ये कोणचे वकील होते, कोणचे अभ्यासक होते, काय तुम्ही चर्चा केली, काय कायद्याचा खल पाडला, काय किस पाडला. करू शकत नाही, करू शकत नाही महाराज. आणि ते झाल्यानंतर 3 वाजता मंत्री केसरकर आणि ते दुसरे एक मंत्री कोणते तरी ते लोढा, त्यांच्या हाताने 3 वाजता याची मीटिंग का वाजतात बघा, 3 वाजता 2 वाजता. तवर आता कॅमेरावाल्याला बी काय तरी झोपा बिपा असतात ना, तवर तरी बी थांबले होते काही काही लोक. 3 वाजता यांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं आता आपलं आंदोलन संपलं. तरी बी डबल गेम, तरी बी मी विचार करीन आझाद मैदानात जायचं का नाही. त्याच्या आतली तुम्हाला गेम सांगतो, मला समाजाला सत्य सांगायचे. हा काय नेमका काय ब्लॅकमेल करत होता. अध्यादेश मान्य झाला, मान्य झाला अध्यादेशाला. अध्यादेशाने काना मात्र वाचला आणि अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारीची तारीख आहे. हा अध्यादेश 16 आपण वाचा. मराठा समाजाला माझे हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती आहे. 16 तारखेचा त्याच्यात लिहिलेलं आहे. हा अध्यादेश 16 तारीख 16 फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे, क्लिअर कट लिहिलेलं आहे. आणि मग यांनी दुसरी अंधारातून एक मागणी लावली, मी माग जातो. आता अध्यादेश घेतला, विजय झाला, फटाकडे वाजले, लोकांना आनंद झाला, आरक्षण मिळालं, आरक्षण मिळालं. पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच म्हणला होता. आणि हे कशासाठी, सरकारवर दबाव. काय याला साध्य करायचं होतं, याला एकच गोष्ट साध्य करायला होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा. याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता, यासाठी केला होता अट्टहास. जरांगे